Good evening, everybody. Now we start the second part of the 10th chapter, disaster management. Last lecture, we see what is a disaster. We see the definition of disaster. The sudden definition of disaster is the sudden event that leads to the huge loss of life and property. In that, we see the various type of disaster, and next we see the types of disaster, in which main three types of disaster we see: geophysical, biological, and man-made. In geophysical, we see the two main types: geological and atmospheric. In biological, we see plants and animal which involve in the disasters. Then we see the unknown man-made disaster, like unknown poisonous gas or unplanned accidents, then international war, etc. Then we see the effect of disaster. Now today we see the nature and scope of disaster. Okay. Uh, in the nature and scope of disaster, in which we see the six stages of the disaster. Nature and scope of disaster म्हणजे काय? नेचर म्हणजे ते कशा प्रकारे येतो डिझास्टर. स्कोप म्हणजे त्याची स्पेक्ट्रम किती मोठा आहे, म्हणजे तो किती किती लोकांवर इफेक्ट करणार आहे, हे त्याच्यात पाहणार आहे. जरी आपण हे आता 6 ज्या फेजेस पाहणार आहे की डिझास्टरच्या, पण ॲक्चुअली 3च आहेत. ते आपण पुढे पाहणार आहे. तर तरी आपण हे नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टरमध्ये ह्या ज्या 3 स्टेजेस आहेत. फर्स्ट आहे प्री डिझास्टर फेज. प्री म्हणजे अगोदरची. पोस्ट म्हणजे माहिती आहे तुम्हाला? पोस्ट म्हणजे नंतर. तुम्ही हे लिहून घ्या. प्री म्हणजे अगोदर, पोस्ट म्हणजे नंतर. कुठेही प्री प्री शब्द आला तर तो अगोदर असतं. प्री डिझास्टर फेज म्हणजे डिझास्टर होण्याच्या अगोदरची. त्यानंतर वॉर्निंग फेज म्हणजे ज्यात तुम्हाला सूचित केलं जातं की आता डिझास्टर येणार आहे. त्यानंतर इमर्जन्सी फेज, त्यानंतर रिहॅबिलिटेशन फेज, रिकव्हरी फेज आणि रिकन्स्ट्रक्शन फेज. आता ह्या ह्या ज्या 6 स्टेजेस, आता उदाहरणार्थ समजा आत्ता सध्या आपल्याकडं बऱ्यापैकी फ्लडची स्थिती आता नाहीये, पण फ्लड सारख्या किंवा डिझास्टर सारखी स्थिती आहे किंवा एक्स्ट्रीम कोल्ड आहे, म्हणजे कोल्ड वेव्ह सुरू आहे. तर प्री डिझास्टर फेज आपल्याला 1-2 तारखेला, फर्स्ट और 2 डिसेंबरला आपल्याला सांगण्यात आलं होतं की असं होणार आहे. पण आपल्याला असं अपेक्षित नव्हतं की एवढी थंडी पडेल आणि एवढा पाऊस पडेल. मग प्री डिझास्टर फेजमध्ये आपण हे पाहिलं की प्री डिझास्टर फेजमध्ये आपल्याला थोडेफार चेंजेस दिसायला सुरुवात झाली होती. त्यानंतर वॉर्निंग फेज. मग वॉर्निंग फेज म्हणजे पाऊस सुरू झाला, थोडी थंडी वाढ झाली, यात वॉर्निंग फेज सुरू झाली. आणि इमर्जन्सी फेज म्हणजे जेव्हा ॲक्च्युअली ॲक्शन घडते, म्हणजे ॲक्च्युअली डिझास्टर घडतंय, म्हणजे खूप पाऊस पडत होता, खूप धुकं होतं, फॉग होतं, त्याच्यामधून गाड्या चालवताना ॲक्सिडेंट होऊ शकतात, ही इमर्जन्सी फेज झाली. आणि देन रिहॅबिलिटेशन फेज म्हणजे पुनर्वसन, की समजा खूपच आहे तर आपण दुसऱ्या ठिकाणी. आता हे रिहॅबिलिटेशन फेज कुठे कुठे येणार आहे, की जिथं अर्थक्वेक झाला या ठिकाणी वगैरे असू शकतो. त्यानंतर रिकव्हरी फेज म्हणजे रिहॅबिलिटेशन केल्यानंतर रिकव्हरी म्हणजे त्यातून आपण परत बाहेर रिकव्हरीच्या फेजमध्ये येऊ शकतो. रिकव्हरी म्हणजे परत आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी येणार. आणि रिकन्स्ट्रक्शन फेज, समजा या डिझास्टरमध्ये कुठं घरांचं नुकसान झालं असेल, काय हे झालं असेल, त्याचं रिकन्स्ट्रक्शन करणं. ह्या 6 स्टेज आहेत. आता हे तुम्हाला समजण्यासाठी, जर तुम्ही आपल्या आत्ता जो कोविडचा इम्पॅक्ट झाला डिझास्टर, त्याच्यामध्ये प्री डिझास्टर फेज आली होती. म्हणजे 1 डिसेंबर, ॲट द एंड ऑफ December 19. ओके. कोविड-19ला 19 का म्हणताय माहिती आहे तुम्हाला? नाही. हा, कारण हा पहिल्यांदा December 19 मध्ये डिटेक्ट झाला, म्हणून त्याला कोविड-19 म्हणतात. 2019 चायनामध्ये वुहान या ठिकाणी 2019 ला डिटेक्ट झाला. आता हे डिझास्टर कसं आहे बघा. आता प्री डिझास्टर फेज म्हणजे सगळ्यांना कोविडचा तिथं व्हायरस डिटेक्ट झाला, पण इंडियामध्ये येईपर्यंत मार्च उजाडलं. म्हणजे मार्चपर्यंत आपल्याला हे प्री डिझास्टर फेजमध्ये गेले. मग वॉर्निंग फेज काय झाली, की मार्चच्या एंडपर्यंत जेव्हा
लॉकडाऊन सुरू झालं, म्हणजे प्री डिझास्टर नंतर लॉकडाऊनची वेळ आली, तेव्हा वॉर्निंग देण्यात आली की बाबा आता आपल्याला लॉकडाऊन लागू शकतं. आणि त्यानंतर इमर्जन्सी फेज, टोटल लॉकडाऊन झालं, ही इमर्जन्सी फेज. त्यानंतर रिहॅबिलिटेशन फेज. मग ज्या लोकांचे प्रॉब्लेम काय झाले त्यांना पुनर्स्थापित करण्यासाठी रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन करण्यात आलं. समजा काहींच्या घरात डेथ झाली असेल तर त्यांच्या घरात रिहॅबिलिटेशन म्हणजे तिथं पुनर्वसन करण्याची केली. त्यानंतर रिकव्हरी फेज. त्यानंतर हळूहळू लॉकडाऊन आपण उठवत गेलो आणि रिकन्स्ट्रक्शन फेज काही कोविडमध्ये आली नाही, पण रिकव्हरी फेज सुरू आहे. आणि आत्ता नंतर परत जर तुम्ही पाहिलं की आजच सांगितलं की पुण्यामध्ये 7 पेशंट सापडले ओमिक्रॉनचे. माहिती आहे तुम्हाला? हो सर. हा, तर ह्याच्या अगोदर 10-15 डेज असं होतं की प्री डिझास्टर मध्ये होतो की थर्ड वेव्ह येणारच नाही, सगळ्यांनी मास्क काढून सगळे फिरत होते. पण आत्ता पुण्यात आलाय आणि ह्यानंतर तो रुरल एरियात जायला 1-2 महिने, पण हा ओमिक्रॉन इतका फास्ट आहे की तो 15-20 दिवसात पण जाऊ शकतो, कारण आत्ता सध्या लॉकडाऊन नाही. तर ह्या ज्या स्टेजेस आहेत ह्या सगळीकडे लागू होतात. ह्या जरी तुमच्या आता बुकमध्ये दिल्या असतील तर जशा पाहिल्या तर 3च फेजेस असतात, त्यात आपण पाहू कुठले आहेत. पण ह्या 6 फेजेसमध्ये त्या 3 फेजेस होतात. आता लेट्स सी, टेकिंग इन टू कन्सिडरेशन द नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, ओनली 3 ॲस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर आर इम्पॉर्टंट फॉर कॉमन सिटीजन. म्हणजे आपल्याला ह्या 3 फेजमध्येच काम करायचंय, कारण डिझास्टरमध्ये आपल्याला वेळ मिळत नाही. आता त्याच्यामध्ये कुठल्या 3 स्टेजेस आहेत? फेज ऑफ इमर्जन्सी. इमर्जन्सी म्हणजे काय? तातडीने कृती करण्याची वेळ. आणि ट्रान्झिशनल फेज. ट्रान्झिशनल फेज म्हणजे जेव्हा संक्रमण अवस्था, जेव्हा ते प्रत्यक्षात घडत असतं ते. आणि रिकन्स्ट्रक्शन फेज. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे घर बांधणं असं नाही, की रिकन्स्ट्रक्शन म्हणजे परत आपण आहे त्या स्थितीला येणं. ह्या 3 फेज आहेत. आता तुम्ही थर्ड वेव्हची बघितलं की सध्या फेज ऑफ इमर्जन्सी सुरू झालेली आहे. म्हणजे फेज ऑफ इमर्जन्सी, ट्रान्झिशनल फेज आणि रिकन्स्ट्रक्शन फेज, ह्या 3 फेज. म्हणजे तुम्हाला जर उद्या क्वेश्चन आला की नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, तुम्हाला ह्या 3 स्टेज लिहायच्यात. फेज ऑफ इमर्जन्सी, ट्रान्झिशनल फेज. ट्रान्झिशनल म्हणजे काय? जेव्हा तो डिझास्टर घडत असतो, की ट्रान्झिशनल फेज म्हणजे ज्या डिझास्टर घडतोय किंवा ज्यामध्ये ऍक्च्युली कोविडच्या डेथ होत आहेत किंवा कोविडमुळे लोक इन्फेक्ट होत आहेत, ऑक्सिजन कमी पडतो, हे ट्रान्झिशनल फेज. म्हणजे रिकन्स्ट्रक्शन फेज म्हणजे ज्यांना कोविड होऊन गेलाय, मग त्यांचे आपण रिकव्हरी फेज मध्ये येतो. ह्या 3 स्टेज तुम्हाला लिहाव्या लागतील. आता फेज ऑफ इमर्जन्सीत काय येतं बघा. इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ धिस फेज इज दॅट मॅक्झिमम लाईव्स कॅन बी सेव्ड बाय क्विक ऍक्शन ड्युरिंग धिस फेज ओनली. आता ह्या फेजमध्ये क्विक ऍक्शन घेतली पाहिजे. आता तुम्ही हा भाग सोडून द्या की तुमच्या बुक्स मधला, कोविडच्या बाबतीत क्विक ऍक्शन घेतली पाहिजे होती. म्हणजे आत्ता सुद्धा पहिल्यांदा आपली चूक झाली की आपण इंटरनॅशनल फ्लाईट्स लवकर बंद केल्या नाही, बरोबर? आठवत आहे का? हो सर. हा, म्हणजे आणि आत्ता पण आपण तेच केलं. अजूनही आत्ता आपल्या 2-3 दिवसापूर्वी चेकिंग सुरू झालं. इंटरनॅशनल फ्लाईट अजून बंद नाहीत आणि त्या चेकिंग सुरू झाल्यानंतर आता जे लोक डिटेक्ट होत आहेत ते 25 और 24 नोव्हेंबरच्या आसपास हे पुण्यामध्ये आलेले होते. म्हणजे आपण थोडं लेट होते. म्हणजे आपल्याला की क्विक ऍक्शन ड्युरिंग धिस फेज, म्हणजे ह्या फेजमध्येच ऍक्शन घ्यायची असते. आता व्हेरियस ऍक्शन लाईक सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स, म्हणजे आता कुठल्या कुठल्या ऍक्शन होतात? सर्च. आता ह्याच्यामध्ये काय सर्च चालू आहे, कुठं पेशंट आहे, हा, सगळीकडे ह्या फेज आहे. सर्च म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून मी आता कम्पेअर करतोय. सर्च द पेशंट. 6 पेशंट्स आर इन पिंपरी एरिया, बरोबर, एकाच घरात 6 आहेत. आणि रिस्क्यू, त्यांना सोडायचं. म्हणजे आता इथं रिस्क्यूच्या ऐवजी आपल्याला त्यांना क्वारंटाईन करावं लागेल. ह्याच्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणतात. आता त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले त्याचा परत सर्च करायचा, त्यांना रेस्क्यू करायचं, रेस्क्यू ऑपरेशन. मेडिकल असिस्टंट, मग त्यांना मेडिकल ट्रीटमेंट द्यायची. आता इन केस अर्थक्वेक झाला, की कुठं अर्थक्वेक झालाय, समजा पुण्यात झालाय, पुण्यातल्या कुठल्या मॅक्झिमम एरिया डाऊन आहे तिथं जायचं, रेस्क्यू करायचं. रेस्क्यू म्हणजे त्यांना सोडवायचं तिथून. रेस्क्यू तुम्ही लिहून घेऊ शकता.
बचाव करणे, रेस्क्यू म्हणजे सोडवणे. आणि रेस्क्यू फेज नंतर मेडिकल असिस्टंट, समजा अर्थक्वेक आहे तर त्यांना कोणाला मार लागलाय काय लागलाय त्यांना देणे. इन केस ऑफ कोविड त्यांना ट्रीटमेंट देणे. फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार. समजा मार लागलाय, हात फ्रॅक्चर आहे, तर त्याची वुंड वगैरे करून मग पुढे हॉस्पिटलला ऑपरेशनसाठी नेणं. रिस्टोरिंग द कम्युनिकेशन अँड सर्व्हिसेस. रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस, समजा आता रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस म्हणजे काय, की समजा टेलिफोन लाईनच कट झाली आहे, किंवा मग दुसरी गोष्ट म्हणजे ट्रान्सपोर्टेशन डिस्टर्ब झालं आहे, तर हे परत रिकवर करायचं. किंवा तुमचे हे जे असतं काय म्हणतात टॉवर्स, त्या टॉवरमधून तुम्हाला हे मिळत नाही, काय म्हणतात रेंज मिळत नाही, तर ते रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस म्हणजे ह्या रिस्टोर करायच्या म्हणजे पुनर्स्थापित करायच्या. ओके, त्याला आपण काय म्हणतो की कुठं आलतो, हा रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिस म्हणजे ज्या सर्व्हिसेस आहेत त्या परत रिस्टोर करायच्या. रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया, म्हणजे आता रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया म्हणजे काय, आता जे काय पिंपरीत 6 लोक आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट मधले आलेत आणि पण त्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आहे, तर तरी पण त्यांना त्यातून रिमूव्ह करायचं. किंवा जे आहेत त्यांना क्वारंटाईन सेंटर म्हणजे हॉस्पिटलमध्ये न्यायचं. एरिया एक्सपेक्टेड इन दिस फेज. ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर कॅन बी एस्टिमेटेड इन दिस फेज ओनली. आता ग्रॅव्हिटी म्हणजे काय, की ह्याची डेप्थ किती आहे, हा डिझास्टर किती घातक आहे, हे आता ह्या फेजमध्ये त्याचं एस्टिमेशन करायचं. एस्टिमेट म्हणजे अंदाज बांधायचा. आता आपण कोविडची फर्स्ट वेव्ह पाहिली, सेकंड वेव्ह पाहिली, आता थर्ड वेव्ह किती घातक आहे, की थर्ड वेव्हचा आपल्या ह्याच्यावर आपल्यावरती किती इम्पॅक्ट होणार आहे, हा फेज ऑफ इमर्जन्सी. म्हणजे थोडक्यात आता जी ओमिक्रॉनची फेज चालू आहे ती इमर्जन्सी फेज चालू आहे, फेज ऑफ इमर्जन्सी. तर तुम्ही आता मला सांगा की फेज ऑफ इमर्जन्सी कुठल्या कुठल्या स्टेप होतात, की सर्च पहिले कुठले होणार, कोण सांगताय? इमर्जन्सी फेज मधल्या परत कुठल्या कुठल्या स्टेप आहेत? पहिलं आपण म्हणजे जिथे झालंय ते म्हणजे तिथे जायचं, म्हणजे सर्च करायचं. हा, येस, करेक्ट. नंतर रिस्क्यू करायचं, म्हणजे त्यांना वाचवायचं तिथून. Correct. मेडिकल टेस्ट द्यायची त्यांना. मेडिकल असिस्टन्स. ओके. त्यानंतर फर्स्ट एड, बरोबर. रिस्टोरिंग द कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन सर्व्हिस आहे ते रिस्टोअर करायची. रिमूव्हिंग पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया, हे एवढंच काम. आणि सगळ्यात लास्टचं काम आहे की टू एस्टिमेट द ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर, म्हणजे ह्या डिझास्टरमुळं किती नुकसान होणार आहे. म्हणजे आपल्याला सेकंड वेव्ह मध्ये किती आपण एस्टिमेटच केलं नव्हतं की आपल्याला एवढा ऑक्सिजन लागणार आहे, एवढे पेशंट येणार आहे, त्याचं आपण एस्टिमेट केलंच नव्हतं. आता आपल्याला हे एस्टिमेट करावं लागेल की आता 31% पीपल्स आर व्हॅक्सिनेटेड. ओके, बट बिलो 18 ग्रुप्स, एज ग्रुप्स ऑफ चिल्ड्रन्स आर नॉन व्हॅक्सिनेटेड. म्हणजे 18च्या खालचे ते नॉन व्हॅक्सिनेटेड आहे, फक्त 31% लोकांना व्हॅक्सिनेशन झालंय. तर आपल्याला ह्याचं एस्टिमेशन केलं पाहिजे की आता किती लोक अफेक्ट होऊ शकतात आणि किती ऑक्सिजनची बेड, हे सगळं ह्या फेज ऑफ इमर्जन्सीत करायचं असतं. तर तुम्हाला फेज ऑफ इमर्जन्सी कळलं की फर्स्ट यू हॅव टू सर्च अँड रिस्क्यू ऑपरेशन करायचं, मेडिकल असिस्टंट, त्यानंतर फर्स्ट एड सर्व्हिस द्यायचे, कम्युनिकेशन सर्व्हिसेस रिस्टोअर करायचे आणि पीपल यांना रिमूव्ह करायचं, ही इमर्जन्सी. तर फर्स्ट फेज तुम्हाला कळले असेल की फेज ऑफ इमर्जन्सी काय. त्यानंतर सेकंड स्टेप ट्रान्झिशनल फेज. ट्रान्झिशनल म्हणजे काय, की जेव्हा प्रत्यक्षात डिझास्टर घडतोय. आता इन केस ऑफ अर्थक्वेक म्हणजे सध्या भूकंप हादरतोय. आता की इमर्जन्सी झाले की आपल्याला माहिती आहे की भूकंप झाला आणि ट्रान्झिशनल फेजमध्ये रिहॅबिलिटेशन वर्क इज स्टार्ट, म्हणजे भूकंपाचे लोकांना नुकसान झालंय त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचं. ह्या सगळ्या मेन फेजेस ट्रान्झिशनल फेजमध्ये होते. म्हणजे रिहॅबिलिटेशन वर्क इज स्टार्ट इन दिस फेज. आता इथं रिहॅबिलिटेशन लिहिलंय. इन केस ऑफ कोविड ज्यांना झालाय त्यांना आपण ट्रीटमेंट सुरू करणार, बरोबर, ते रिहॅबिलिटेशन मध्ये येतं. आफ्टर द सबसिडन्स ऑफ एनी टाईप ऑफ डिझास्टर,
आता सबसायडन्स म्हणजे काय, की तो ओसरायला लागला, म्हणजे त्याची वेव कमी झाली. आत्ता सध्या आपण इमर्जन्सी फेजमध्ये, त्या ट्रान्झिशनल फेजमध्ये येणार. त्याच्यामध्ये परत पेशंट कमी व्हायला लागले. आता सेकंड वेव्हचे पेशंट आता किती आता ते वेव्ह संपलेली आहे. हे सबसायडन्समध्ये पण आहे आपण, आणि ह्याच दरम्यान थर्ड वेव्ह सुरू होते. म्हणजे सबसायडन्स ऑफ द एनी टाइप ऑफ डिझास्टर, म्हणजे तो डिझास्टर कमी होत चाललाय. इट इन्क्लूड्स क्लिअरिंग ऑफ डेब्रिज. डेब्रिज म्हणजे काय, जो कचरा आहे, ढीग आहे, घाण आहे, हे डेब्रिज क्लिअर करायचे. इन केस ऑफ अर्थक्वेक म्हणजे मोठे मोठे ढिगारे आहेत, ते क्लिअर करायचे. क्लिअरिंग ऑफ डेब्रिज. त्यानंतर रिस्टोरिंग द वॉटर सप्लाय. म्हणजे आता पहिल्यांदा आपल्याला क्लिअरिंग द डेब्रिज, त्यानंतर रिस्टोरिंग द वॉटर सप्लाय म्हणजे पाण्याची व्यवस्था परत रिएस्टॅब्लिश करायची. रिपेअरिंग द रोड्स, समजा रोड हे झाले असतील तर रोड रिपेअर करायचे, एटसेट्रा, सो दॅट इट विल हेल्प टू ब्रिंग नॉर्मली इन द पब्लिक लाईफ. नॉर्मेटली म्हणजे काय, की तुम्हाला त्या नॉर्मेटली म्हणजे तुम्हाला नॉर्मल स्टेजला ह्या पब्लिकला आणायचं आहे. हे सगळं ट्रान्झिशनल फेजमध्ये होतं, की जिथं प्रत्यक्षात मदत सुरू होते. रिहॅबिलिटेशन ऑफ व्हिक्टीम इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन दिस फेज. म्हणजे ह्या लोकांचं रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन करणं हे ह्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं. जनरली डिफरंट इन्स्टिट्यूट्स ऑफर द मॉनिटरी मॉनिटरी अँड अदर टाईप ऑफ हेल्प इन टू सच पीपल. म्हणजे डिफरंट इन्स्टिट्यूट आहेत, म्हणजे मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये संस्था असतात, त्या मॉनिटर आणि अदर टाईप ऑफ हेल्प करत असतात लोकांना. इट हेल्प्स टू सूद द मेंटल स्ट्रेस. सूद म्हणजे काय, की सूद म्हणजे शांत करणे किंवा त्याचा आघात ओसरणे, म्हणजे आघात कमी करणं. मेंटल स्ट्रेस ॲट द अर्लिएस्ट इफ these victims are offered with the permanent mean of earning livelihood, and this is the true rehabilitation. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे, की त्या व्हिक्टीम जे आहेत, कोविडचे व्हिक्टीम, त्यांचं परमनंट अर्निंग लाईव्हलीहूड झालं. आता आपण पाहिलं होतं की लोक चालत पण चालली होती, त्यांचे अर्निंग नव्हतं, म्हणजे पैसे मिळायचे बंद झाले. तर त्यांची अर्निंग सुरू झाली पाहिजे. हे खरं ट्रू रिहॅबिलिटेशन आहे. म्हणजे लाईव्हलीहूड म्हणजे काय, लाईव्हलीहूड म्हणजे म्हणजे का तुम्हाला शाश्वती करून, म्हणजे लाईव्हलीहूड म्हणजे तुमचं सगळं लाईव्हलीहूड म्हणजे काय म्हणायचं, पूर्ण लाईव्हलीहूड म्हणजे तुमचं जे पूर्ण लाईफ आहे ते व्यवस्थित चाललं पाहिजे. म्हणजे त्याला काय म्हणता येईल आपल्याला, की सस्टेनेबल लाईव्हलीहूड म्हणजे ते पूर्ण लाईव्हलीहूड म्हणजे पूर्ण जीवन प्रणाली ही तुमची व्यवस्थित सुरू झाली पाहिजे. म्हणजे तुमचे पैसे येणे, खर्च होणे, त्यानंतर परत पैसे येणे, ह्या गोष्टी ट्रान्झिशनल फेजमध्ये होतात. आता तुम्हाला जर क्वेश्चन आला तर ह्याच्यामध्ये ॲक्च्युली हे कोविडच्या अगोदर छापलेलं बुक्स आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये त्यांनी अर्थक्वेक, फ्लड या दृष्टीनं हे लिहिलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनी काय लिहिलं, की पहिलं तुम्हाला क्लिअरिंग ऑफ डेब्रिज म्हणजे ट्रान्झिशनल फेजमध्ये कुठल्या गोष्टी करायच्या, हे एकाखाली एक लिहिलं ना तुम्हाला. क्लिअरिंग ऑफ डेब्रिज, रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, रिपेअरिंग द रोड टू, त्यानंतर ब्रिंग नॉर्मली पब्लिक लाईफ. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या ट्रान्झिशनल फेजमध्ये येतात. आणि थर्ड वन इज रिकन्स्ट्रक्शन फेज. आता ही ट्रान्झिशनल फेज कळली का तुम्हाला, फेज ऑफ इमर्जन्सी अँड ट्रान्झिशनल फेज. ट्रान्झिशनल हो फेजमध्ये सर. तुम्हाला प्रत्यक्षात हेल्प करायची किंवा प्रत्यक्षात हेल्प होणार आहे. आता रिकन्स्ट्रक्शन फेज, दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. दिस फेज बिंग्स इन अ ट्रान्झिशनल फेज. म्हणजे हा जी रिकन्स्ट्रक्शन फेज आहे ह्या ट्रान्झिशनल फेजचाच एक पार्ट आहे. पीपल रिकन्स्ट्रक्ट देअर बिल्डिंग्स अँड फॅसिलिटी लाईक रोड अँड वॉटर सप्लाय आर रिस्टोअर. म्हणजे त्यांचे रोड आहे, वॉटर सप्लाय हे सगळे रिस्टोअर झालेले असतात. फार्मिंग प्रॅक्टिसेस आर रिस्टार्टेड, म्हणजे शेती करणं पुन्हा सुरू झाली. म्हणजे वादळ होऊन गेलंय, पूर येऊन गेलाय, तर लोक परत शेती करतात. However, it takes long time for रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे हे परत रिकन्स्ट्रक्ट पुन्हा स्थापित होण्याला खूप अवघड आहे. म्हणजे तुम्ही आता जर कोविडचं पाहिलं, की आता जवळजवळ हे दीड दीड वर्ष पण होऊन गेले, 1.5 इयर पेक्षा जास्त झालं, की अजूनही लोकांचं परत
सुरू झालेलं नाही. आत्ता कुठं बस लोकल सुरू झाल्या तोपर्यंत परत थर्ड वेव्ह आली. म्हणजे हे रिकन्स्ट्रक्शन फेज ही खूप लाँग असू शकते. म्हणजे ह्याला अजूनही 4-5 वर्ष लागू शकतात. Planet Earth has experienced many natural disasters. Listening to the description of disaster bring numbness to the mind. म्हणजे ह्या प्लॅनेट वरती म्हणजे अर्थ वरती खूप खूप मोठे डिझास्टर पाहिलेले आहेत आणि तुम्ही ते डिझास्टर ऐकले तर तर काय होतं, बिंक नमनेस टू द माइंड म्हणजे मन सुन्न होतं. नम म्हणजे बधीर होतं मन. नमनेस म्हणजे बधीर किंवा सुन्न होतं. Most of these disasters are related unprecedented situation have been occur in the Asian continent and region of the Pacific Oceans. म्हणजे अनप्रेसिडेंटेड म्हणजे अचानक म्हणजे अभूतपूर्व मोठ्या प्रमाणात ह्या सिच्युएशन एशियामध्ये म्हणजे एशिया कंट्रीमध्ये आणि पॅसिफिक ओशन म्हणजे समुद्रामध्ये घडलेल्या आहेत. Huge loss of life and the planet Earth has been occurred due to such disaster. Generally, such conditions of natural imbalance have been arisen due to the greed of economic progress of human being. आता ह्या ह्या गोष्टी का घडतायत? कंट्रेशन ते डबल सांगता. ओके, सांगतो. तर ह्या जनरली सच कंडिशन्स ऑफ नॅचरल इम्बॅलन्स कशामुळे होते, तर ग्रीड ऑफ इकॉनॉमिक. ग्रीड म्हणजे काय? लोभ. ग्रीड ऑफ इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ ह्युमन बिईंग. आपण एक महात्मा गांधींचं एक वाक्य ऐकलं होतं, बरोबर ना, अगोदर, की नेचर कॅन फुलफिल युअर नीड बट नॉट ग्रीड. बरोबर ना? तुमची गरज पूर्ण करू शकतं नेचर, पण ग्रीड म्हणजे लोभ पूर्ण करू शकत नाही. तसे ह्या लोभामुळेच ह्या डिझास्टर येतात. आता आपण परत आता ह्यांनी विचारलं म्हणून सांगू, की आपण ज्या फेजेस आहेत, की 3 आस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर्स आहेत, म्हणजे 3 फेजेस आहेत. त्यातले पहिले फेज ऑफ इमर्जन्सी, ती कळली ना? हो सर. हां, त्यानंतर ट्रान्झिशनल फेज म्हणजे ज्यात प्रत्यक्षात तो डिझास्टर घडतो आणि आपण रिकव्हरी फेजला येतो. आता रिकन्स्ट्रक्शन फेज इज नथिंग बट द पार्ट ऑफ द ट्रान्झिशनल फेज. म्हणजे ट्रान्झिशनल फेजचाच हा पार्ट आहे. दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप गुंतागुंत असते. ह्याच्यामध्ये खूप गुंतागुंतीची ही फेज आहे. दिस फेज बिईंग इन ट्रान्झिशनल फेज म्हणजे बिगिन्स इन ट्रान्झिशनल फेज. हे ट्रान्झिशनल फेजमध्येच ही सुरू होते. पीपल रिकन्स्ट्रक्ट देअर बिल्डिंग्स अँड फॅसिलिटी लाईक रोड, वॉटर सप्लाय आर रिस्टोअर्ड. म्हणजे लोकांनी त्यांची घरं बांधायला सुरुवात केली, रस्ते बांधायला सुरू केली, पाण्याची व्यवस्था सुरू केली. हे रिकन्स्ट्रक्शन फेजमध्ये होणार. आता हे बुक तुमचे कोविडच्या दृष्टीने लिहिलेलं नाही, कारण असं 2019 मध्ये झालं होतं. 1920च्या आसपास, 1920ला झालं होतं. त्यामुळं हे असं परत होईल असं काही वाटलं नव्हतं. पण अर्थक्वेक आहे, फेमाईन आहे, त्यानंतर सायक्लॉन आहे, हे आपण सारखं सारखं बघतो. त्या दृष्टीने ह्यांनी हे बुक्स लिहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ह्या फेजमध्ये काय होतं, की बिल्डिंग बिल्डिंग ऑफ देअर होम म्हणजे त्यांची घरं, रिकन्स्ट्रक्शन ऑफ देअर बिल्डिंग, त्यांची घरं परत बांधतात. त्यानंतर रोडची व्यवस्था करतात, वॉटर सप्लाय करतात आणि फार्मिंग प्रॅक्टिस सुरू करतात, म्हणजे शेती करायला सुरू करतात. ह्या सगळ्या रिकन्स्ट्रक्शन फेजमध्ये येतात. थोडक्यात रिकन्स्ट्रक्शनमध्ये काय? रिकन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, तुमची घरं बांधायची, त्यानंतर रोड, वॉटर सप्लाय आणि तुमची फार्मिंग प्रॅक्टिस म्हणजे शेती करायला सुरुवात. हे जे आहे हे रिकन्स्ट्रक्शन फेजमध्ये. आता हे रिकन्स्ट्रक्शन फेज समजली का? का परत सांगायचे? समजले सर. हा, आता कोणीतरी विचारलं होतं ना. ओके. तर ह्या 3 फेज तुम्हाला लिहाव्या लागतील, म्हणजे नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर मध्ये आल्या. या 6 पेक्षा तुम्हाला हे 3 फेज ऑफ इमर्जन्सी, ट्रान्झिशनल फेज आणि रिकन्स्ट्रक्शन फेज हे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो आणि तुम्हाला ते लिहावं लागेल. आणि हे लिहिताना कसं लिहायचं? तुम्हाला इमर्जन्सी फेजमध्ये तुम्हाला माहिती आहे काय काय लिहायचं आहे ते. सर्च अँड रेस्क्यू, मेडिकल असिस्टंट, फर्स्ट एड, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिस, रिमूव्हिंग पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया, एवढे 4च पॉईंट लिहायचे.
ट्रान्झिशनल फेजमध्ये काय लिहायचंय तुम्हाला, की क्लिअरिंग ऑफ डेअरब्रिज, रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, रिपेअरिंग द रोड, त्यानंतर ब्रिंग इट नॉर्मल लाईफ आणि रिहॅबिलिटेशन ऑफ विक्टिम्स. रिकन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला 2-3 पॉइंट लिहायचे आहेत, की रिकन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग आणि रोड आणि वॉटर सप्लाय, रिस्टोरेशन ऑफ वॉटर सप्लाय आणि स्टार्ट देअर रुटीन, रिस्टार्ट देअर रुटीन प्रॅक्टिस लाईक फार्मिंग, शेती करायला सुरुवात करायची. आता ह्यानंतर इन रिलेटेड ओल्ड प्रॉब्लेम्स ऑफ सेव्हरल इयर्स हॅव बीन फिअर्सेस. एक्झाम्पल इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. म्हणजे फिअर्सेस म्हणजे काय, की इन रिलेटेड टू ओल्ड प्रॉब्लेम सेव्हरल इयर्स हॅव बीन बिकम फिअर्सेस. फिअर्सेस म्हणजे उग्र रूप धारण करणे. ह्या शब्दाचा अर्थ आहे की त्यांनी मोठं रूप धारण केलंय काही प्रॉब्लेमने. त्यातलं एक आहे इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, म्हणजे लोकसंख्या वाढते. इट इन्क्रीजिंग द नीड्स, इमर्जिंग प्रॉब्लेम आउट ऑफ इट आर नाऊ ॲट द एक्स्ट्रीम एंड. म्हणजे आता पॉप्युलेशन वाढल्यामुळं काय झाले, की नीड्स वाढल्या, लोकांच्या गरजा वाढल्या आणि त्यामुळं प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत आणि त्या एक्स्ट्रीम एंडला म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहेत. सच डिझास्टर हॅज बीन इन्क्रीजिंग आफ्टर वर्ल्ड वॉर टू. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की वर्ल्ड वॉर टू नंतर ह्या डिझास्टरची संख्या वाढत गेली. आता वर्ल्ड वॉर टू नंतर हे सगळ्यात मोठं बायोलॉजिकल डिझास्टर आलेलं आहे. त्याच्या अगोदर खूप आहेत. अर्थक्वेक झाला, त्यानंतर दुष्काळ पडला, ओला दुष्काळ, म्हणजे वेट आहे, ड्राय आहे. हे ह्या प्रकारचे आपण पाहिलेले आहेत. ते कशा कशामुळं झालेलं आहे, की त्या लोकांनी जे आपले ग्रीड्स आहेत इकॉनॉमिक करण्यासाठी, ते एक कारण आहे त्याच्यामध्ये. ग्रीड म्हणजे लोभ, हे पाहिजे ते पाहिजे. कंडिशन ऑफ इनस्टेबिलिटी अरायझेस इन कंट्री ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. आता हे कशामुळं घडतंय? इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी म्हणजे आर्थिक विषमता. म्हणजे खूप एकाकडं खूपच जास्त आहे, एकाकडं खूपच कमी आहे. हे इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी आपल्याकडं पण आहे. त्यानंतर रेशियल आणि रिलिजियस डिफरन्सेस. रेशियल म्हणजे वंश आणि रिलिजन म्हणजे धर्म, याच्यात असणारे फरक. आपल्याकडे वेगवेगळ्या धर्माचे आणि वेगवेगळ्या ह्याची लोक आहेत. इन्सिडन्स लाईक टेररिझम, त्याच्यामध्ये कुठले तर टेररिझम म्हणजे दहशतवाद, ॲबडक्शन म्हणजे अपहरण, सोशल डिफरन्सेस हॅव बीन रुटीन नाऊ. म्हणजे आता ह्याच्यानंतर टेररिझम, आपल्याकडं 26/11चा जो अटॅक झाला हा टेररिझमचा पार्ट आहे. ॲबडक्शन म्हणजे अपहरण करणं जातं, सोशल डिफरन्सेस, हे सगळे ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तर आता ह्या पुढं आपण आहे प्रोडक्शन ऑफ ह्यूज ह्यूज हार्मफुल केमिकल्स इन अंडर बॅन डेव्हलप कंट्रीज. However, production of either same of these chemicals which wipe out the human race is common in developing and poor country. म्हणजे आता काही केमिकल्स असे आहेत हार्मफुल केमिकल की ज्याच्यावरती बॅन आहे, पण त्याचा ह्या केमिकल आहेत हे काही ठिकाणी ह्याचं डेव्हलपिंग आणि पुअर कंट्रीमध्ये, अप्रगत देशामध्ये याचा वापर होतो. म्हणजे कशासाठी तर त्यांना त्याच्याशिवाय तुमचं डेव्हलपमेंट होत नाही. काय आता समजा एखादं बॅन गोष्ट असेल तर ती आपल्या कंट्रीमध्ये येऊ शकते, कारण वी आर डेव्हलपिंग कंट्रीज. आता ह्यांनी हे 2004 हे वरचं कळलं ना तुम्हाला, ऑफ हो इमर्जन्सी, सर. ट्रान्झिशन आणि रिकन्स्ट्रक्शन फेज. त्यानंतर हे 2014 मध्ये तुम्ही ऐकलं असेल की पुणे डिस्ट्रिक्टमध्ये आंबेगावच्या इथे हे माळीन गाव, हे तुम्हाला दिसतंय ना चित्र, हे हो सर. हा असा डोंगर होता आणि इथं अशी घरं होती. तर हे पूर्ण डोंगर इथपर्यंत असा सरकला आणि ही लोक झोपली होती. म्हणजे ती स्टोरी असं सांगतात की एस टी ड्रायव्हर सकाळची गाडी म्हणजे त्या दिवशी रात्री गेला आणि दुसऱ्या गावावरून येताना त्यानं बघितलं सकाळी तर गावच दिसत नव्हतं. तर हे सगळं ह्याच्या खाली गेलेलं होतं आणि त्यानंतर हे ह्या फेजेस आहेत. हे झाले इमर्जन्सी फेज किंवा ट्रान्झिशनल फेज आणि ह्या रिकव्हरी फेजमध्ये ही शाळा परत बांधली असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे एक माळींचा इन्सिडेंट इथं डिस्क्राईब केला आहे. अनदर सच थ्रेट ऑफ ह्युमन बिईंग इज फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट. त्या माळींनंतर त्यांनी त्याच्यानंतर ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट म्हणजे ॲटॉमिक एनर्जी जी आहे तुमच्या लाईटसाठी,
इलेक्ट्रिसिटीसाठी हो गए ॲटॉमिक ॲटॉमिक एनर्जी असतात. तर त्याचं रेडिएशन म्हणजे त्यातून घातक रेज बाहेर पडतात. लिकेज ऑकर आफ्टर ब्लास्ट इन ॲटॉमिक एनर्जी प्लांट ॲट चेर्नोबाईल रशिया. म्हणजे रशियामध्ये चेर्नोबाईलमध्ये ॲटॉमिक प्लांटमधून लिकेज झालं होतं. त्याचे इट्स इल इफेक्ट्स आर स्टील एक्सपिरियन्स इन द रिजन. म्हणजे तुम्हाला जसं वर्ल्ड वॉर सेकंड मधलं काल सांगितलं होतं की हिरोशिमा नागासाकी जपानमध्ये अजूनही ती लोक सफर करतायत हे ॲटॉमिक रेटचे रेडिएशन. दिस ॲटॉमिक एनर्जी प्लांट वॉज ओनली यूज फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. हे ॲटॉमिक एनर्जी प्लांट फक्त इलेक्ट्रिसिटी जनरेशन म्हणजे आपली जी लाईट आहे पॉवर त्या जनरेट करण्यासाठी होती. Nowadays, many countries are equipped with atomic energy. Out of this, risk of radiation leakage is increased due to the carelessness. आता जवळजवळ सगळ्या कंट्रीने ॲटॉमिक एनर्जी पासून इलेक्ट्रिसिटी सुरू केलेली आहे. पण ह्याच्यात जे काही अपघात होतात, लिकेज असेल किंवा रेडिएशन असेल, हे केअरलेसनेसमुळे होतं म्हणजे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळं. Hence, importance of disaster management has become a foremost need of all the nations. म्हणजे ह्या घटना घडत आहेत म्हणून प्रत्येक देशाला याची गरज वाटते आणि म्हणून तुमच्या बुकमध्ये हा डिझास्टरचा मुद्दा आला आहे. In fact, it is the most necessary for citizens of all countries because they are the main sufferers in any type of disaster. म्हणजे हे सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक सिटिझनसाठी कारण प्रत्येक जण ह्यातून सफर होतो. आता जर तुम्ही कोविडचं एक्झाम्पल पाहिलं तर प्रत्येक जण कशा ना कोणाला तरी इन्फेक्शन होते, काहीतरी होते, यांनी सफर आहे. Hence, direct participation of citizen in disaster management is highly necessary. अशा जे डिझास्टर होतात त्याच्यामध्ये पीपल पार्टिसिपेशन असलं पाहिजे, लोकांनी त्यात सहभाग घेतला पाहिजे. Hence, direct participation of citizen in disaster management is highly necessary. Similarly, disaster management scheme should be a change with respect to the location, time, nature of the disaster. मग हे जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे ते त्याच्यामध्ये कसा चेंज करायचा लोकेशन, टाइम आणि नेचर ऑफ डिझास्टर. थोडक्यात काय सांगायचं की डिझास्टर कुठला आहे, कुठल्या एरियामध्ये झाला आणि कधी कसं करायचं हे सगळं त्याच्यावर चेंज होतं. It should not be restricted for the particular period. Overall, they may be any type of disaster. It should be overcome. Concept of disaster management has been arisen out of this only. म्हणजे आता हे डिझास्टर मॅनेजमेंट का करायचं की ह्याच्यामुळे ऑल सिटीजन हॅम्पर होतात, सगळ्याला त्याचा तोटा होतो आणि त्यामुळे हे डिझास्टर मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला पण हे डिझास्टर मॅनेजमेंटचं अभ्यासाला आहे. तर आता हे तुम्हाला हे काय केलं त्यांनी फक्त एक्सप्लेन केलेलं आहे. हे 3 स्टेप फेजेस पाहिले, त्यानंतर कुठले कुठले डिझास्टर झाले. आता डिझास्टर मॅनेजमेंट तुम्ही आता स्कोप ऑफ डिझास्टर पाहिले, फेज पाहिल्या डिझास्टरच्या. आता डिझास्टर मॅनेजमेंट कसं करायचं की एखादी घटना घडली तर कशी मॅनेज करायची. डिझास्टर मे बी अ मायनर ऑर मेजर, शॉर्ट टाइम और लॉंग टाइम. म्हणजे डिझास्टर कसं असू शकतं, मायनर और मेजर. एखादा छोटा गावातच घडलंय, माळींमध्ये घडलंय, दुसरं कुठं घडलं नाही, मायनर आहे. किंवा मेजर, आता हा जो डिझास्टर खूप मेजर असू शकतो. हा कोविड-19 हा खूप मेजर डिझास्टर आहे कारण पूर्ण ऑल ओव्हर द कंट्री, सगळ्या देशामध्ये, भारतातच नाही तर पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड हे ह्या डिझास्टरच्या ह्याच्यामध्ये सफरिंग आहे. शॉर्ट टाइम आणि लॉंग टाइम म्हणजे आता माळीन झालं, एका दिवसातच घडलं, परत काय नाही. आणि लॉंग टाइम म्हणजे असा कोविड आता जवळ 1.5 इयर चालूच आहे. हे लॉंग टाइम पण डिझास्टर असू शकतो. इट शुड बी ओव्हरकम अँड इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट इज नेसेसरी फॉर इट. म्हणजे आपण ह्याच्यावरती विजय मिळवू शकतो, ह्याला आपण ह्याच्यातून बाहेर पडू शकतो. फक्त आपल्याला गरज आहे मॅनेजमेंटची. देअर इज अ क्लोज रिलेशनशिप बिटवीन डिझास्टर मॅनेजमेंट अँड पब्लिक पार्टिसिपेशन. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटचं आणि पब्लिक पार्टिसिपेशनचं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही आता पाहिलं असेल की गव्हर्नमेंट एवढं मास्क सांगतंय, परत व्हॅक्सिनेशन करा म्हणतंय, पण पब्लिक पार्टिसिपेशन जर होतच नसेल तर ते डिझास्टर मॅनेज होणार नाही. म्हणजे आत्ता तर लोक व्हॅक्सिनेशन बंद केलंय, ओन्ली 31% लोकांचंच व्हॅक्सिनेशन आहे.
बिकॉज पब्लिक पार्टिसिपेशन नाही, म्हणजे लोक त्यात सहभाग घेत नाहीत. त्यामुळं ह्या ह्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला जर क्वेश्चन आला, तर तुम्हाला की डिझास्टर मायनर असतील किंवा मेजर असतील, शॉर्ट टर्म, लाँग टर्म असतील, इट शुड ओव्हरकम बाय इफेक्टिव्हली. इन दिस डिझास्टर देअर मस्ट बी अ पब्लिक पार्टिसिपेशन. हे वाक्य आलं पाहिजे की लोकांनी त्यात सहभाग झाला पाहिजे, लोकांनी मास्क लावला पाहिजे. नाहीतर ₹500 दंड भरतोय म्हणून लोक करतात, त्याला काय अर्थ नाही. पोलीस गेले की मास्क काढणार, असं घडतंय. म्हणजे पब्लिक पार्टिसिपेशन म्हणजे काय, लोकांनी त्यात सहभाग घेतला पाहिजे, स्वतःचं वॅक्सिनेशन केलं पाहिजे, मास्क लावलं पाहिजे. आणि इन केस ऑफ आता माळींसारख्या घटना आहेत, ते का सगळे हिथून पुण्यातून मुंबईतून लोक जाईपर्यंत तिथल्या लोकांनी त्यांना मदत केली पाहिजे. किंवा कुठं पूर आला तर तिथल्या लोकल लोकांनी ती सिच्युएशन हँडल केली पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. आता डिझास्टर मॅनेजमेंट आयदर प्रिव्हेन्शन ऑफ डिझास्टर और मेकिंग अरेंजमेंट टू फेस इट और ॲट लीस्ट अचीव द ॲबिलिटी टू फेस इट. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे डिझास्टर, किंवा त्या डिझास्टरला फेस करायचं, म्हणजे त्याला आपण त्याच्याशी लढायचं आहे. जी आपली अचीव द ॲबिलिटी टू फेस, ते करण्यासाठी आपण आपली ती पात्रता असली पाहिजे की त्याला आपण फेस करू शकतो. म्हणजे आता वेव्ह थर्ड येणार आहे आणि आपण त्याचे प्रिपरेशन केले का थर्ड वेव्ह आपण रोखू शकतो का? तसं इम्पॉसिबल आहे, पण रोखू शकतो. म्हणजे लोकांनी मास्क लावले, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झालं तर होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात ही जी अरेंजमेंट आहे डिझास्टर मॅनेजमेंटची, ती आपण फेस करायला कॅपेबल असलं पाहिजे. म्हणजे आता थर्ड वेव्ह येणार आहे तर आपल्याकडे ऑक्सिजन सगळं सगळं पाहिजे, नाही तर परत ऑक्सिजन कमी पडला, बेड कमी पडला, असं झालं नाही पाहिजे. हे कसं होतं तर बाय डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजे आता आपण डिझास्टर होणार आहे त्याची मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर हे प्रॉब्लेम येणार नाही. डिझास्टर इज व्हेरी फास्ट प्रोसेस, इन फॅक्ट इट इज ॲक्सिडेंट. हे डिझास्टर काय असं लगेच होत नाही, की हे फास्ट प्रोसेस असते. म्हणजे तुम्हाला असं 2 दिवस 3 दिवस चाललं असं नाही, की त्याला फास्ट प्रोसेस येते. व्हॉट शॅल वी डू इन सच सिच्युएशन? हाऊ कॅन वी प्रोटेक्ट अवर सेल्फ, अवर बिलॉंगिंग्स अँड ॲनिमल्स? ह्या डिझास्टरमध्ये आपण आपलं कसं स्वतः वाचणार, आपले रिलेटिव्ह कसे वाचणार, फ्रेंड्स कसे वाचणार, ह्या गोष्टी ह्यात होतात. इन केस ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट देअर शुड बी अटेम्प्ट टू मिनिमाइज द लॉस. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जर तुम्हाला आलं की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी लिहायला लागतील, तर एक म्हणजे तुम्हाला प्लॅनिंग करता आलं पाहिजे. यू हॅव टू मिनिमाइज द लॉस और प्रिव्हेंट द डिझास्टर. फर्स्ट यू हॅव टू प्रिव्हेंट द डिझास्टर, म्हणजे तो डिझास्टर झाला नाही पाहिजे. त्यानंतर मिनिमाइज लॉस झाला पाहिजे, लाईफ अँड प्रॉपर्टीचा लॉस कमी झाला पाहिजे. डिझास्टर आर नेव्हर प्लॅन बट लॉस ड्यू टू इट प्रिव्हेंटेड इन प्लॅन मॅनर. म्हणजे डिझास्टर काय सांगून येत नाही की मी आता येणार आहे आणि तुमचं नुकसान करणार आहे. तो सडनच असतो, फक्त आपल्याला त्याचा प्रिव्हेंट करता येईल किंवा प्लॅन करून त्याची मिनिमाइज करता येईल लॉस. आता त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट इज अचिव्हिंग और टाइम टू टाइम इम्प्रूव्हिंग द ॲबिलिटी टू फेस द डिझास्टर थ्रू सायंटिफिक अँड केअरफुल ऑब्झर्वेशन्स अँड अनालायसिस ऑफ द डाटा. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काय केलं पाहिजे की आपल्याला सायंटिफिक डाटा घेऊन केअरफुल ऑब्झर्वेशन करून त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल प्रिपेरिंग द ॲक्शन प्लॅन थ्रू द स्टडी ऑफ व्हेरियस आस्पेक्ट लाईक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. म्हणजे आपल्याला पहिला ॲक्शन प्लॅन ठरवला पाहिजे की आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घेतले पाहिजे. रिहॅबिलिटेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ एक्झिक्युटिंग दॅट प्लॅन इन नथिंग बट मॅनेजमेंट ऑफ डिझास्टर. म्हणजे प्रिव्हेंटिंग मेजर, रिहॅबिलिटेशन, रिकन्स्ट्रक्शन, हे सगळे मॅनेजमेंटचेच पार्ट आहेत. आणि हे मॅनेजमेंट आपण आता ह्यांनी बुकमध्ये खूप चांगलं दिलं आहे की 2 पार्ट करून दिलं आहे, प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे प्री डिझास्टर सर मॅनेजमेंट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट घ्या ना. ओके, ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, एक मिनिट हा. हे जे आहे ना प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट, त्याच्या अगोदर आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हा पण क्वेश्चन येऊ शकतो.
आपलं ऑब्जेक्टिव्ह काय, की आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये. फर्स्ट, सेव्हिंग ऑफ ह्युमन लाईफ ड्युरिंग द कॅलॅमिटी अँड रिलीज ऑफ पीपल. म्हणजे आता उद्याची समजा कोविडची वेव आलीच आहे समजा, तर त्यात पहिलं काय आहे, की सेव्हिंग ऑफ ह्युमन लाईफ म्हणजे माणसाचं जीवन वाचवायचं आहे. उद्या ह्या ठिकाणी मोठा पाऊस झाला, फ्लड आला, तर माणसाचं जीव वाचवायचा आहे पहिला. आणि म्हणजे फर्स्ट स्टेज आहे सेव्हिंग ऑफ ह्युमन लाईफ इज फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. सेव्हिंग ऑफ ह्युमन लाईफ इज अ फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. नंतर सप्लाय ऑफ इसेन्शियल कमोडिटीज ऑफ पीपल्स टू रिड्यूस इफेक्ट ऑफ द डिझास्टर. कमोडिटीज म्हणजे काय, की वस्तू, त्या लोकांना ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या पोहोचवल्या पाहिजेत, की जे डिझास्टरमध्ये अडकलेले आहेत. इसेन्शियल कम्युनिटीज ऑफ द पीपल, सप्लाय ऑफ इसेन्शियल कम्युनिटीज म्हणजे ज्यांना आवश्यक असणारं अन्नधान्य आहे काय आहे ते पुरवणे. थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे रिस्टोर द ह्युमन लाईफ इन द रिजन बाय क्रिएटिंग रिकन्सिलेशन रिकन्सिलेशन इन डिझास्टर्स. म्हणजे आता पूर्वपदावर आणायचं आहे. म्हणजे रिस्टोर द लाईफ इन द रिजन बाय क्रिएटिंग रिकन्सिलेशन इन रिकन्सिलेशन इन डिझास्टर म्हणजे त्याच्यात पुनर्स्थापित करायचंय. म्हणजे जे पूर्वीचं लाईफ होतं ते आणायचंय. फोर्थ ऑब्जेक्ट रिहॅबिटंट डिझास्टर रिहॅबिटंट द डिझास्टर व्हिक्टीम. म्हणजे ह्या डिझास्टरमध्ये जर कोणाला नुकसान झालं, कोणाचा काय मृत्यू झाला, तर त्यांचं रिहॅबिटंट म्हणजे त्यांचं पुनर्वसन करायचंय. त्या लोकांचं पुनर्स्थापित करायचं, किंवा कोणाचं घर वाहून गेलं, कोणाचं घर पडलं, तर त्या रिहॅबिटंट म्हणजे त्यांना कुठं तर राहायला द्यायचंय. आणि शेवटचा ऑब्जेक्टिव्ह आहे कन्सिडरिंग प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन डिझास्टर सच डिझास्टर विल नॉट रिच इन फ्युचर अँड स्लोप टेक केअर टू रिड्यूस देअर इंटेन्सिटी. म्हणजे आता आपल्याला ह्या डिझास्टर परत होऊ नये आणि झाला तर त्याची इंटेन्सिटी जास्त नसावी. हे आपले 5 ऑब्जेक्टिव्ह एक्सप्लेन केलेत. सोपे आहेत, लक्षात ठेवायला पण काय अवघड नाही. फर्स्ट आहे तुम्हाला लाईफ सेव्हिंग, त्यानंतर सप्लाय ऑफ कम्युनिटीज, त्यानंतर रिस्टोर द ह्युमन लाईफ आणि रिहॅबिलिटेशन आणि प्रोटेक्टिव्ह मेजर्स म्हणजे परत होऊ नये त्यासाठी काळजी घेणं. या 5 गोष्टी कळल्यात का ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. येस सर. म्हणजे आता उद्या उद्या म्हणजे पुण्यामध्ये सुरू झालेली आहे. क- ओमे- 7 लोक सापडले, तर फर्स्ट तुम्हाला काय करायचंय ऑब्जेक्टिव्ह, सेव्ह द ह्युमन लाईफ. सेकंड, हां, त्यांना सप्लाय इसेन्शियल कमोडिटीज, त्यांना काय आवश्यक असतील त्या वस्तू देणे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, की परत आपले लाईफ व्यवस्थित चालू करायचे. ज्या व्हिक्टीम आहेत त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचंय आणि परत ही फोर्थ वेव्ह येऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची. तर आता ह्या प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट हे पण खूप सोपं आहे. त्याच गोष्टी परत परत थोड्या रिपीट होत आहेत, पण समजायला सोपं आहे. की दिस इन्क्लूड प्री डिझास्टरमध्ये दिस इन्क्लूड द कम्प्लीट प्रिपरेशन अँड प्लॅनिंग टू फेस एनी टाईप ऑफ डिझास्टर फॉर दॅट पर्पज. म्हणजे आता प्री डिझास्टर म्हणजे की डिझास्टरच्या अगोदर आपलं असं प्लॅनिंग पाहिजे की ते आपण आता त्याला फेस करणार आहे. तर त्याच्यामध्ये परत त्यांनी 4 दिलेत. आयडेंटिफाय द प्रो डिझास्टर एरिया. म्हणजे पहिलं तर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं की कुठं डिझास्टर होऊ शकतं. आता तुम्ही बघताय की प्री डिझास्टर समजा विषय सोडून द्या की आपल्या अगोदर 2 वेव्ह झाले. फर्स्ट पुणे, मुंबई ह्या ठिकाणी का सापडत आहेत लोक, कोण सांगेल. पॉप्युलेशन जास्त आहे. हो, अजून इंटरनॅशनल ज्या फ्लाईट आहेत आणि त्या हितच येतात ना पुणे मुंबईलाच, लक्षात येते का. म्हणजे हा आता साऊथ आफ्रिकेकडून येणार आहे, तो काय असं सांगून नाही येणार की मी इकडून येतो तिकडून येतो. तर हे नायजेरियात लोक होते, तर त्यांनी ही लोक फॉरेनवरून येत आहेत. त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण इंडियाचं जर कन्सिडरेशन केलं की ज्या सिटी आहेत ज्या ठिकाणी सिटी एरिया आहेत म्हणजे मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, हे एरिया आयडेंटिफाय केले पाहिजे प्रो डिझास्टर एरिया इन केस ऑफ कोविड. आता इन केस ऑफ फ्लड तर कुठं तुमचं लक्ष गेलं पाहिजे महाराष्ट्रात,
की सगळ्यात जास्त आता आपण पाहिलेलं आहे की सांगली, कोल्हापूर या ठिकाणी जास्त डिझास्टरचा इफेक्ट होतो, फ्लडचा. तर तो फर्स्ट आयडेंटिफाय द प्रो डिझास्टर एरिया. लक्षात येते का? म्हणजे कुठं डिझास्टर होणार आहे ते पहिलं एरिया आयडेंटिफाय करायचा. पुढं काय? कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर अँड प्रॉबेबली साइट्स ऑफ डिझास्टर थ्रू प्रिडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्स अँड हॅझार्ड मॅप्स रिस्पेक्टिव्हली. म्हणजे फर्स्ट तुम्हाला आयडेंटिफाय केल्यानंतर त्या ठिकाणी त्या एरियाची इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर म्हणजे किती प्रमाणात लोक इन्फेक्ट होऊ शकतात, किती लोक त्याच्यामध्ये बाधित होऊ शकतात, आणि प्रॉबेबली साईट ऑफ डिझास्टर थ्रू प्रिडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप. मग त्याचा मॅप करून हॅझार्डस मॅप्स, त्याचा मॅप हॅझार्ड मॅप्स असं तयार करायचे. हॅझार्ड म्हणजे धोकादायक ठिकाण ह्या मॅप्समध्ये आयडेंटिफाईड करायचे. हे प्री डिझास्टर म्हणजे तुम्ही ऑल ओव्हर द महाराष्ट्र किंवा इंडिया बघत असाल तर फर्स्ट तुम्हाला आयडेंटिफाय द एरिया, त्यानंतर मॅप तयार करायचे कुठं कुठं काय होईल, गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, मग ह्यासाठी स्पेशल ट्रेनिंग देऊन ठेवलं पाहिजे. त्यानंतर इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट डिझास्टर मॅनेजमेंट अमंग द जनरल पब्लिक थ्रू द ट्रेनिंग प्रोग्राम, मास मीडिया एटसेट्रा. म्हणजे आता हे आपण सगळं बघितलंय की आता परत गव्हर्नमेंटने सांगायला सुरुवात केलंय, मास्क लावा, हे करा, सोशल डिस्टन्स ठेवा. हे हे ह्या डिझास्टरची प्री डिझास्टर मॅनेजमेंट आहे. आता उद्या मोठं सायक्लॉन येणार आहे, वादळ येणार आहे, तर तुम्ही उद्या कामावरच जाऊ नका, घरूनच काम करा. ह्या अशा ज्या गोष्टी आहेत की ती अवेअरनेस करतो आपण लोकांच्यात आणि त्यांना ट्रेनिंग देतो की काय आलं तर काय करायचं. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्री डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतात. तर तुम्हाला आता कळलंय का प्री डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पहिल्याला यू हॅव टू आयडेंटिफाय द प्रो डिझास्टर एरिया, कुठं होऊ शकतो डिझास्टर, तिथली इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, त्यानंतर तिथले मॅप तयार करायचे, त्यांना स्पेशल ट्रेनिंग द्यायचे लोकांना की डिझास्टर पासून कसं वाचायचंय, आणि आम पब्लिकमध्ये त्यांच्याबद्दल ट्रेनिंग द्यायचंय, सो पब्लिकमध्ये अवेअरनेसचं. आता यानंतर पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. आता डिझास्टर नंतर काय करायचंय? प्रोव्हाइडिंग ऑल टाईप ऑफ नेसेसरी हेल्प टू व्हिक्टिम ऑफ डिझास्टर्स. आता तुम्हाला प्री डिझास्टर मॅनेजमेंट कळलंय का? येस सर. हम्म. हो सर. आता पोस्ट डिझास्टर मध्ये काय करायचं? आता तुम्ही पोस्ट डिझास्टर सध्या फेज बघताच आहे, सेकंड वेव्ह नंतर. प्रोव्हाइडिंग ऑल टाइप्स ऑफ नेसेसरी हेल्प टू व्हिक्टीम म्हणजे जे ह्याच्यापासून बाधित झालेले आहेत ह्या डिझास्टरला त्यांना द्यायचं, किंवा ज्यांनी सांगली आणि कोल्हापूरचा फ्लड बघितलं की त्यांना आपण त्यांचे घरं पडले त्यांना घरं परत त्यांना कशी हेल्प मिळेल, किंवा आपण पुणे सोलापूर या लोकांनी त्यांना अन्नधान्य पण पाठवलं होतं की थोडक्यात काय की त्यांना नेसेसरी हेल्प द्यायची. एक मिनिट, हा. त्यानंतर पार्टिसिपेशन पार्टिसिपेशन ऑफ प्रेफरेबली लोकल पीपल सेव्ह फ्रॉम द डिझास्टर इन अरेंजिंग द हेल्प ऑफ व्हिक्टीम. म्हणजे तिथली जी लोकल लोक आहेत त्यांनाच त्यांना मदत करण्यासाठी ट्रेन करायचं, त्यांना ट्रेनिंग द्यायचं की बाबा ह्या लोकांना कशी मदत करायची. त्यानंतर क्विक एस्टॅब्लिशमेंट ऑफ हेल्प सेंटर, लगेच हेल्प सेंटर तिथं एस्टॅब्लिश करायचे. डिफरंट टाईप ऑफ डिझास्टर नीड डिफरंट टाईप्स ऑफ कंट्रोल सेंटर्स. आता इथं खूप सूचक वाक्य लिहिले, डिफरंट टाईप्स ऑफ डिझास्टर नीड्स डिफरंट टाईप्स ऑफ कंट्रोल सेंटर्स. म्हणजे आता कोरोनामध्ये असणारे हेल्प सेंटर वेगळे आहेत, त्यानंतर फ्लडमध्ये वेगळे आहेत, त्यानंतर ड्रॉटमध्ये वेगळे आहेत म्हणजे दुष्काळामध्ये वेगळे आहेत. हे वेगवेगळे सेंटर असू शकतात. पोस्ट डिझास्टर चालू आहे आपलं. Categorization of help material received from the control centers, delivering the material to victim, and continuous review of the help. म्हणजे तुम्हाला कॅटेगरी करायची की कोणाला काय काय मदत द्यायची, कुठल्या सेंटर थ्रू द्यायचे, कुठलं मटेरियल द्यायचे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येणार. म्हणजे कॅटेगरायझेशन आणि हेल्प. त्यानंतर बिईंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर डिझास्टर रिस्क, आणि नेहमी आत्ता परत डिझास्टर येणार आहे या तयारीत राहिलं पाहिजे. पोस्ट डिझास्टरचे 5 पॉईंट कळलेत का?
सर कॅटेगरायझेशन म्हणजे? कॅटेगरायझेशन ऑफ हेल्प मटेरियल रिसीव्ह फ्रॉम कंट्रोल सेंटर. म्हणजे आता समजा कंट्रोल, आता आम्ही सांगलीला गेलो होतो. तर म्हणजे आता हे सांगायला पण चुकीचं वाटतं, की त्या ट्रकमध्ये सगळं साहित्य भरलेलं होतं. तर ती लोक ते ट्रकच लुटायला लागले. काय मिळेल ते पळवत होते. काही मिळेल ते पळवत होते. एक जण तेलाचा डबाच पळवतोय, एक काहीच पळवतोय. म्हणजे हे त्याचं कॅटेगरायझेशन झालं नाही. मग आम्ही ते काय केलं, एका ठिकाणी सेंटरला दिलं आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला कॅटेगराईज केलं, की 1 केजी ऑइल, त्यानंतर 1 केजी शुगर म्हणजे साखर, 200 ग्रॅम किंवा अर्धा किलो चहापत्ती, टी, त्यानंतर 1 किलो तूर डाळ, 1 किलो मूग डाळ, असं कॅटेगरायझेशन हेल्प केली, की हे ह्यांना धान्य द्यायचंय. आता दुसरं काय, की तुमच्याकडे टेंट आहेत, हे तंबू आहेत, तर कुणाला घरात पाणी शिरले तर त्यांना तंबू द्यायचे. म्हणजे हे कॅटेगरायझेशन ऑफ हेल्प, म्हणजे कुठं कुठं कुणाला काय द्यायचंय. ज्यांच्याकडे घर आहे, पाणी येऊन गेलेलं आहे, त्यांना काही तंबू द्यायची गरज नाही, ते त्यांच्या घरात आहे. म्हणजे तुम्हाला हेल्पचं कॅटेगरायझेशन म्हणजे कॅटेगरायझेशन म्हणजे वेगवेगळं केलं पाहिजे, की कुणाला काय द्यायचं, कॅटेगरी. हे ह्या कॅटेगरीत आहे का, ह्यांना हे मदत पाहिजे का, त्यांना ती पाहिजे. म्हणजे विश्लेषण, कॅटेगरायझेशन म्हणजे विश्लेषण, म्हणजे ह्याला ह्यांना हे द्यायचं, त्यांना ते द्यायचं. हे विभागणी, थोडक्यात कॅटेगरायझेशन म्हणजे कुठली हेल्प कुठल्या ठिकाणी दिली पाहिजे, हे कॅटेगरायझेशन. कळलं का? हो सर. आता ह्यानंतर आहे, एक मिनिट, आता मेन ऍस्पेक्ट ऑफ मॅनेजमेंट सायकल. म्हणजे आता हे तुम्ही काय करा, की आता जे चालू आहे ना त्याच्याशी कम्पेअर करा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे डिझास्टर मॅनेजमेंट कसं असतं. आता सिम्पल, आता इथून सुरू करू. प्रिपरेशन प्लॅन इज प्रिपेअर टू मिनिमाइज द डिस्ट्रक्शन इन एनी डिझास्टर इफ ऑकर. आता प्लॅन, आता आपला आत्ता प्लॅन सुरू झाला थर्ड वेव्हचा, की मिनिमाइज द डिस्ट्रक्शन ऑफ एनी डिझास्टर इफ ऑकर. प्लॅन तयार करायचा. म्हणून आपलं पण गव्हर्नमेंटने काय केलं बघितलं का, की कोविडमध्ये कोणाची डेथ जास्त होत होती, की ज्यांचं एज जास्त आहे, ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर. म्हणून पहिल्यांदा तर त्यांनी अबोव्ह 60ला व्हॅक्सिनेशन दिलं, बरोबर. नंतर 45ला दिला, हा प्लॅन आहे. त्यानंतर अबोव्ह 18 आणि अजून 18च्या खाली सुरू केलं नाही, हे झाला प्लॅन. म्हणजे प्रिपरेशन प्लॅन, प्रिपेअर द मिनिमाइज द डिस्ट्रक्शन, म्हणजे प्लॅन तयार केला. आता उद्या असं कळलं आपल्याला की मोठं वादळ येणार आहे, तर मग कुणाकुणाची काय, ज्यांची पत्र्याची घरं आहेत किंवा ज्यांची साधी घरं आहेत, तर त्याच्यासाठी आपण त्यांचा प्लॅन बनवणार, की किंवा त्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार. किंवा उद्या फ्लड येणार आहे, तर फ्लड येणार आहे तर पुण्याच्या ज्या नदीच्या कड्याला लोक राहतात त्यांना लगेच हलवायचं, की कारण त्यांच्या घरात पाणी शिरणार. लक्षात आलं का? प्रिपरेशन प्लॅन. हो सर. हा. आता इथं आपल्या कंट्रीने काय करायला हवं होतं, की साऊथ आफ्रिकेतून येत आहेत, तर पहिलं प्रिपरेशन प्लॅन मध्ये त्यांनी कोण पहिले हॅम्पर होईल, ज्या ठिकाणी इंटरनॅशनल प्लेन्स येतात त्या सिटीज होणार, बरोबर. बरोबर ना. येस. हा. त्याचं प्रिपरेशन झालं. त्यानंतर आता रि रिडिपी रिडिप्शन म्हणजे काय, की त्याच्यामध्ये प्लॅन फॉर मिनिमाइज द डॅमेज. रिडिप्शन म्हणजे काय, की तो डॅमेज कमी कसा करता येईल, सोसायटी अँड कंट्री. आता रिडिप्शन म्हणजे काय येणार, रिडिम्पशन मध्ये, की कसं कमी करता येईल, तर आपण काय लगेच प्लॅनिंग केलं, की पहिलं लॉकडाऊन केलं, बरोबर. बरोबर ना. आणि व्हॅक्सिनेशनला आपल्याला काळ मिळाला लॉकडाऊन केल्यामुळं, की नाहीतर त्यामध्ये पहिल्या वेव्हमध्येच खूप लोक गेली असती किंवा खूप लोक त्याच्यामध्ये आजारी पडले असते. म्हणून आपण लॉकडाऊन केलं. लॉकडाऊन नंतर व्हॅक्सिनेशन केलं. आता व्हॅक्सिनेशन केल्यावर आता आपण लॉकडाऊन थर्ड वेव्हला अजून म्हणत नाही, की आता लॉकडाऊन करायला पाहिजे. कारण आपण 31% हे व्हॅक्सिनेशननी प्रिपेअर आहोत. परंतु आता पुण्यामध्ये काय केलं, पुण्यातल्या 7 पर्यंतच्या शाळा आता होल्डवर आहेत, 15 तारखेपर्यंत नाही. त्यांनी कुठल्या एरियामध्ये जास्त डॅमेज होऊ शकतो, तर सिटी एरियामध्ये. आता ग्रामीण भागातल्या तर सगळ्या शाळा सुरू झाल्या. म्हणजे प्लॅन केला, रिडम्शन केलं, की बाबा रिडम्शन म्हणजे काय, डॅमेज कमी.
करायचा. त्यानंतर प्रिपेरेडन्स म्हणजे काय? प्लॅन केल्यानंतर आता डिझास्टर आल्यावर आम्ही क्विक रिस्पॉन्स कशी करणार? आम्ही त्याला फेस कसं करणार? अ प्लॅन इज चॉक्ड आउट सो ॲज टू गेट क्विक रिस्पॉन्स फॉर जनरल पब्लिक अँड ॲडमिनिस्ट्रेशन. मग जर आलंच तर आम्ही प्रिपेरेडन्स म्हणजे पूर्ण तयारीत आहे. त्याला कसं फेस करायचं ह्या गोष्टी आम्ही प्रिपेरेडन्स म्हणतात, म्हणजे तयारी केलेली आहे. त्यानंतर इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर, इंटेन्सिटी ऑफ व्हेरियस ॲस्पेक्ट ऑफ डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर रिव्ह्यूड. म्हणजे ह्या डिझास्टरचा काय इम्पॅक्ट होईल, इम्पॅक्ट म्हणजे त्याचा काय परिणाम होईल, ह्या गोष्टीचं आपण मॅनेजमेंट केलं पाहिजे किंवा त्याचा गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आता त्यानंतर काय येणार? रिस्पॉन्स. रिस्पॉन्स टू द डिझास्टर इज टू बी गिव्हन इमिडिएटली आफ्टर द इन्सिडन्स. इन्सिडन्स झाल्या लगेच त्यांना रिस्पॉन्स दिला पाहिजे. दिस फॅक्टर इज फॉलोड बाय द डिझास्टर स्ट्राईक इन धिस सायकल. म्हणजे हा जो फॅक्टर आहे की रिस्पॉन्स, म्हणजे आता लगेच बघा पिंपरी चिंचवड, पिंपरीमध्ये 6 लोक, तर 6 लोक लगेच त्यांच्या कॉन्टॅक्टमधले 200 लोकांचं त्यांचं टेस्टिंग केलं, त्यांच्या कॉन्टॅक्टमधले 200, ते 200च्या परत कॉन्टॅक्ट कोण आलेत का, ह्या सगळ्या गोष्टी ह्या रिस्पॉन्समध्ये होतात. आता रि रिसर्जन्स म्हणजे काय? रिसर्जन्स म्हणजे इन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन इमर्जन्सी मेजर्स अँड नॅशनल प्रोग्रेस. रि रिअश्युरन्स रिसोरेशन Restoration is the stage used for the welfare and rehabilitation of the nation. Reassurance म्हणजे काय? रिस्युरेक्शन म्हणजे परत रि रिकव्हरी फेज आली. म्हणजे परत आहे त्याचे लोकांचं रिहॅबिलिटेशन करायचं, की जिथं आहे त्या ठिकाणी त्यांचं लाईफ आणि त्यांचं काम चालू झाले पाहिजे. आणि रिस्टोरेशन म्हणजे दिस इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन मेजर्स आफ्टर डिझास्टर नॅशनल डेव्हलपमेंट. दिस स्टेप इज युजली फॉर द प्रोग्रेस ऑफ नेशन अँड रिहॅबिलिटेशन. म्हणजे रिस्टोरेशन म्हणजे पूर्वीसारखं आपलं सुरू झालंय, म्हणजे मार्चमध्ये जे लॉकडाऊन होतं ते आता आपण रिस्टोरेशन फेजमध्ये आहे. पण ही वेव्ज इतकी, हे डिझास्टर इतकं मोठं आहे की आपण परत प्रिपरेशनमध्ये फेजमध्ये आलोय, की आपल्याला परत नवीन वेव्हचा सामना करायचा आहे. रिस्टोरेशनच्या फेजमधून आपण आता परत प्रिपरेशनच्या फेज आलो. तर ह्या ज्या प्रिपरेशन, रिडम्पशन, प्रिपरेडन्सी, इम्पॅक्ट, रिस्पॉन्स, रिसर्जन्सी आणि रिस्टोरेशन ह्या स्टेज आस्पेक्ट्स आहेत. म्हणजे ह्या सायकलमधून आपण जाणार म्हणजे जाणार. ह्या सगळ्या ह्याच्यातून आपण गेल्या 1-1.5 वर्षातून जातोय आणि आता परत ह्या फेजमधून जाणार आहे. तर हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं. हे तुम्हाला कळलं का? हो सर. हं. तर आता आपण पुढच्या सॅटरडे किंवा संडेला, पुढच्या सॅटरडेचं नाही होणार, पण संडेला होईल. त्यावेळेस आपण हे राहिलेलं पूर्ण करू. हं? कोणाला काही शंका आहे का? नो सर. ओके.